नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमी. तर इथे लवकरच मेगा भरती होणार आहे आणि जवळपास सर्व विभागांच्या आम्ही जाहिराती काढू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. तर नेमकी बातमी काय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती, नवीन अपडेट आणि त्यासोबतच नवीन जाहिराती तुमच्याकडून मिस होणार नाही. आता पहा मित्रांनो, इथे वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाली की राज्यात रिक्त पदांसाठी लवकरच मेगा भरती होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व विभागांना 150 दिवसांचा उद्दिष्टांचा कार्यक्रम. यापूर्वीच ही बातमी आली होती आणि या बातमीमध्ये त्यांनी सांगितलं होतं की लवकरच सर्व विभागांची आम्ही आकृतीबंध तयार करू. सर्व विभागांना आदेश देण्यात आलेले आहे. जवळपास ज्या ज्या जागा रिक्त आहेत त्या आम्ही भरण्याचा प्रयत्न करू. आता हे कोणाला सांगण्याची गरज नाही की आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे आणि त्याच्यावर प्रभाव पाडण्यासाठी किंवा परिणाम करण्यासाठी हे पाऊल उचललेलं असू शकते. इथे पहा, राज्य शासनाने सर्व विभागांना 150 दिवसांचा उद्दिष्टांचा कार्यक्रम दिला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आकृतीबंध, नियुक्ती नियम, रिक्रुटमेंट रूल सुधारित करणे व अनुकंपा तत्वावरील पदे 100% आदी उद्दिष्टे दिली आहेत. महत्त्वाचं काय? एक म्हणजे आकृतीबंध तयार करणे, जागा किती रिक्त आहेत, कोणत्या कॅटेगरीच्या किती जागा कमी आहेत, भरलेल्या आहेत, मंजूर आहेत, ते सर्व माहिती इथे जमा करणे. त्यानंतर नियुक्ती, रिक्रुटमेंट जसं जिल्हा परिषदमध्ये झाले होतं काही पदांसाठी नंतर सूचना त्यांना मागाव्या लागल्या, त्याचप्रमाणे आरोग्य विभागाने सुद्धा आता एक बैठक घेतली होती मागे आणि त्यांनी सांगितलं होतं की जवळपास सर्व जे काही गट क मधील पदे आहेत त्यांचा आम्ही जो काही निवडीचा निकष आहे किंवा शैक्षणिक पात्रतेचा निकष आहे तो फेर तपासणी करत आहोत. कारण की एकदा फॉर्म भरल्याच्या नंतर अगोदरच न्यायालयाने स्पष्ट केलं होतं मागे काही निवडांमध्ये की एकदा जाहिरात आल्याच्या नंतर तुम्ही त्यात वारंवार बदल करू नका. कारण की जाहिरात आल्याच्या नंतर जर मी फॉर्म भरत आहे, एखादा विद्यार्थी जर एक फॉर्म भरतो, जाहिरात येते, मग तो फॉर्म भरतो, नंतर त्या पदाची तयारी करतो, नंतर परीक्षा देतो आणि जेव्हा डीव्हीचा वेळ येतो म्हणजे त्याची निवड होऊन जाते, पूर्ण प्रक्रिया होऊन जाते, यात वर्ष, दीड वर्ष, 2 वर्ष उलटून जातात आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी ते सांगण्यात येतं त्या विद्यार्थ्याला की तू या पदासाठी पात्र नाही. तर हे कितपत योग्य? त्या विद्यार्थ्याचा वेळ गेला, त्या विद्यार्थ्याचा पैसा गेला आणि त्या विद्यार्थ्याने जी तयारी केली म्हणजे जी मेहनत गेली ती सुद्धा वाया गेलेली आहे. आणि हे कशामुळं? फक्त एका निष्काळजीपणामुळे आणि ते सुद्धा विभागाच्या. म्हणून इथे काय सांगितलं सरकारने की एक तुम्ही निकष कंप्लीट करा, दुसरं रिक्त जागा किती आहेत ते सांगा आणि जे काही पदं असतील अनुकंपा तत्वावरील ती 100% भरा, अशा पद्धतीने इथे त्यांनी सांगितलं. नंतर पहा, या उद्दिष्टपूर्तीनंतर रिक्त पदांची निश्चित माहिती समोर आल्यावर या रिक्त पदांसाठी गेल्या काही काळामध्ये महानगरपालिकेच्या सुद्धा रिक्त जागा आलेल्या आहेत, त्यावर आपण आगामी काळात व्हिडिओ बनवूच. पण जवळपास जेवढ्या काही महानगरपालिका आहेत तेवढ्यांच्या जागा आपल्याला समोर आलेल्या दिसतात आणि त्या जागेची संख्या हजारोच्या संख्येने समोर आलेली दिसते. तर पहा, इथे त्यांनी काय सांगितलं की रिक्त पदांसाठी राज्य शासन मेगा भरती करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं. अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदांच्या पद भरतीबाबत सदस्य भीमराव केराम यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या चर्चेदरम्यान सदस्य डॉक्टर नितीन राऊत, नाना पटोले, भास्कर जाधव, सुरेश धस यांनीही उपप्रश्न उपस्थित केले होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की मागील काळात शासनाने 75,000 पद भरतीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार 1 लाखांपेक्षा जास्त पदांची भरती करण्यात आली. शासन पद भरतीबाबत कुठेही मागेपुढे पाहणार नाही. राज्यात अनुसूचित जमाती प्रवर्गातील 6,860 पदांवर जात वैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेले कार्यरत आहेत, मात्र त्यांना 20 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. अशा पदांबाबत शासनाने मानवतापूर्ण दृष्टीने विचार करत ही पदे अधिसंख्य केली. या पदावर कार्यरत असलेल्या बढती मिळणार नाही, पण शासन त्यांना पदावरून कमीही करणार नाही. त्यांना कार्यकाळ संपल्यानंतर ही पदे व्यपगत होतील. अनुसूचित जमाती प्रवर्गातील बिंदू नामावलीनुसार एकही राखीव पद रिक्त ठेवण्यात येणार नाही. म्हणजे 100% जागा आम्ही भरू किंवा एकही जागा रिक्त राहणार नाही याची काळजी सरकार घेईल असं यांनी त्यावेळी सांगितलं. अल्पसंख्य असलेल्या 6,860 पदे अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी भरती करण्याकरिता रिक्त झालेली, त्यापैकी 1,343 अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या पदांवर भरती केलेली आहे. उर्वरित पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी ब्लॉक चेन पद्धतीवर अभिलेख आणण्याबाबत शासन प्रयत्न करीत आहे. त्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणी करता कागदपत्रे तपासणी सोयीची होईल. अधिक वेगाने आणि पारदर्शकपणे वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत सचिवांना गट तयार करण्यात येईल आणि या गटाच्या माध्यमातून अभ्यास करून कार्यवाही पुढे करण्यात येणार आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. आता नेमकं जाहिरात कधी येईल, काय येईल, त्याबाबत आणखी शासनाने निर्णय घेतला का, याबाबत मात्र त्यांनी सांगितलेलं नाही. सध्या फक्त काय आदेश दिलेले आहे की आकृतीबंध तयार करा, जे काही शैक्षणिक पात्रता आहे किंवा त्यामध्ये काही बदल करायचा असेल किंवा फेरतपासणी करायची असेल ती तुम्ही पहा. त्यानंतर अनुकंपा तत्वावरील जागा किती आहेत त्या सुद्धा चेक करा. अशा पद्धतीने आदेश दिले. मात्र जाहिराती काढा, भरती करा किंवा आम्ही भरती करू, आगामी काळात किती जागांची जाहिरात येऊ शकते, किती पदांची भरती होणार आहे त्याबाबत इथे कुठलाही उल्लेख नाही. इथे फक्त उल्लेख होता तो म्हणजे असा
की मागे जे 75,000 मेगा भरती झाली होती, त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की आम्ही 1 लाखापेक्षा जास्त पदे भरली, असं त्यांनी मागच्या भरतीला उद्देशून बोलले. पण आगामी काळात लवकरच जाहिरात येईल असं सांगितलं, मात्र ते कधी येईल याबाबत स्पष्टता आपल्याला दिसत नाही. तर पहा मित्रांनो, सध्या तरी मेगा भरतीबाबत जी अपडेट येत आहे, आता विविध चॅनल्स आहेत किंवा अकॅडमीज आहेत, तुम्ही बघतच असाल, अपडेट येत आहे, जाहिरात येणार आहे अशी माहिती सुरू आहे. पण रिक्त जागा जर आपल्या समोर आल्या म्हणजे जाहिरात येईलच असं नाही. त्यासाठी आपला सर्वांना मिळून प्रयत्न करावे लागतील. रिक्त जागा आहे म्हणजे सरकार जाहिरात काढेल असं नाही. रिक्त जागा भरपूर आहेत. महानगरपालिकेचा विचार केला तुम्ही तर 40,000 पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. आरोग्य विभागाचा विचार केला तर 4,000 पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. तलाठीचा विचार केला तर 2,000 पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. पोलिसांचा जर विचार केला तर 10,000 पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. मात्र जाहिरात किती पदांची येते आणि सरकार किती पदांच्या जाहिराती काढण्यास उत्सुक आहे किंवा सकारात्मक आहे ते आपल्याला आगामी काळातच कळणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? सरकारने लवकर जाहिरात काढावी की फक्त निवडणुकीला पाहून या ठिकाणी घोषणा सुरू आहे, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. याबाबत जर आणखी काही अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहावयास मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.